मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात खूप मोठी अडचण आहे किंवा एखाद्या गोष्टीला घेऊन तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात, तुम्ही प्रत्येक वेळी विचारांमध्ये मग्न राहत असाल किंवा तुमच्या भविष्याचा विचार करून करून तुम्ही घाबरत आहात किंवा गोंधळलेले आहात, तर आता तुम्ही तसे नाही राहणार. कारण की आज मी तुम्हाला डेल कार्नेगी यांचे पुस्तक हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग यामधून सांगणार आहे की कसे लोकांनी त्यांच्या मोठ्यातल्या मोठ्या अडचणीला एकदम सोप्या आयडियाने सोडवले आहे. मी या पुस्तकातून तुम्हाला 2 रिअल लाईफ स्टोरी सांगेन. या स्टोरीमध्ये सांगितलेल्या सर्व आयडिया या व्यावहारिक आहेत. या आयडिया जर तुम्ही फॉलो केल्या तर जीवनात तुमच्यासमोर कितीही मोठी अडचण का येण्या ती तुम्हाला अडवू शकणार नाही आणि तुम्ही आरामात त्या अडचणीतून बाहेर निघून याल. तर मित्रांनो, कोणताही वेळ वाया न घालवता डायरेक्ट येऊया कामाच्या गोष्टीवर. सर्वात आधी मी तुम्हाला एडवर्ड एव्हन्स यांची स्टोरी सांगेन की कसे ते टेन्शनमध्ये मृत्यूच्या एकदम जवळ पोचले होते आणि कसे त्यांनी त्यांच्या संपुष्टात आलेल्या त्यांच्या आयुष्याला पुन्हा सुरळीत केले. गरिबीत जन्मलेल्या एडवर्ड एव्हन्स यांनी पहिले तर पेपर विकून त्यानंतर किराणा दुकानावर काम करून पैसे कमावले. यानंतर जेव्हा त्यांचे कुटुंब 7 जणांचे झाले तेव्हा त्या सगळ्यांचे पोट भरण्यासाठी ते लायब्ररीत असिस्टंट झाले. जरी पगार कमी असला तरी ते काम सोडण्याची जोखीम घेत नव्हते. 8 वर्षानंतर त्यांच्यात इतकी हिंमत आली की त्यांनी कोणाकडून तरी $55,000 उधार घेऊन एक बिझनेस सुरू केला. त्या बिझनेसमधून त्यांना वर्षाला $20,000 इतकी कमाई मिळत होती. त्याचवेळी एक वाईट घटना घडते. त्यांच्या एका मित्राने बँकमधून कर्ज घेतले होते ज्याची गॅरंटी एडवर्ड एव्हन्स यांनी दिली होती. त्यांचा मित्र आता पूर्ण कंगाल झाला होता, तर त्यांचे सर्व कर्ज एव्हन्स याला द्यावे लागले. यानंतर त्यांच्यासोबत एक घटना अजून घडली. ज्या बँकमध्ये एव्हन्सचे सर्व पैसे होते ती बँक पण डबघाईला आली. आता एव्हन्सजवळ ₹1 शिल्लक राहिला नव्हता. ते $16,000च्या कर्जात बुडालेले होते. या सर्व घटनांमुळे ते खूप टेन्शनमध्ये राहू लागले. ना त्यांना झोप लागत होती ना त्यांना जेवण जात होते. एक दिवस चालता चालता ते रस्त्यावर पडले, ज्यामुळे आता ते चालायच्या पण लायकीचे राहिले नव्हते. आता ते फक्त बिछाण्यापर्यंतच मर्यादित राहिले होते. ते दिवसेंदिवस कमजोर बनत चालले होते. एक वाईट गोष्ट अजून घडली की त्यांच्या शरीरावर फोड्या येऊ लागल्या होत्या आणि त्यांच्या शरीराच्या आत पण फोड्या येऊ लागल्या होत्या. आता त्यांना झोपायला सुद्धा खूप त्रास होत होता आणि शेवटी आता डॉक्टरने पण त्यांना सांगून दिले होते की आता ते फक्त 2 आठवडे जिवंत राहू शकतील. हे ऐकून एव्हन्सला खूप धक्का बसला. त्यांनी त्यांचे इच्छापत्र लिहिले आणि मृत्यूची वाट बघत बिछाण्यावर झोपून घेतले. डेल कार्नेगी यांच्या पुस्तकात एव्हन्स सांगतात की आता टेन्शन घेण्याचा आणि संघर्ष करण्याचा काही फायदा नाही आहे. त्यामुळे मी हार पत्करली आणि मी शांत बसून घेतले आणि मला झोप लागली. कित्येक आठवडे मला लगातार 2 तासाची सुद्धा झोप लागली नव्हती, कारण की आता माझे सर्व टेन्शन संपले होते. त्यामुळे मी एक लहान मुलाप्रमाणे गाढ झोपेत गेलो होतो. माझा बेचैन करणारा थकवा आता दूर झाला होता. मला भूक लागायला लागली होती आणि माझे वजन पण वाढले होते. काही आठवड्यानंतर मी कुबड्यांच्या साहाय्याने चालू लागलो. 6 आठवड्यात मी कामावर जायच्या लायकीचा पण झालो. मी आधी 1 वर्षात $20 कमवत होतो, तेच आता मला 1 आठवड्यात $30,000ची नोकरी मिळाली होती. तर एडवर्ड एव्हन्ससोबत घडलेल्या या सर्व घटनांमधून आपल्याला काय शिकायला मिळते? पुस्तकात एव्हन्स काय बोलतात ते पहिले ऐकूया. आता मी धडा शिकलो होतो की टेन्शन घेणे एकदम बंद, मागच्या घडलेल्या गोष्टींवर पश्चाताप करणे एकदम बंद, भविष्याचा विचार करून टेन्शन घेणे एकदम बंद. मी माझी वेळ, माझी ताकद आणि माझा उत्साह हा माझ्या आज करणाऱ्या कामावर लावून दिले. यानंतर एव्हन्सने खूप वेगाने प्रगती केली आणि ते कंपनीचे प्रेसिडेंटसुद्धा बनले. जर ते वर्तमानात जगणे नसते शिकले, जर ते जुन्या गोष्टींना घेऊन टेन्शनमध्ये राहत असते किंवा येणाऱ्या उद्याचा विचार करत टेन्शनमध्ये असते, तर कदाचित ते कधीच यशस्वी झाले नसते आणि डॉक्टरने बोललेली ती गोष्ट खरी ठरली असती. तर ही एक खूप मोठी शिकवण आहे मित्रांनो, की आपण नेहमी वर्तमानात जगले पाहिजे. काल जे घडले होते त्याला आता आपण बदलू शकत नाही, ते आता संपले आहे. तर त्याबद्दल विचार करून टेन्शन घेत बसणे हा खूप मोठा मूर्खपणा असतो आणि येणाऱ्या उद्याचा विचार करून टेन्शन घेणे हा पण अगदी तसाच मूर्खपणा आहे. आता तुम्ही भरपूर जण इथे विचारू शकतात की काय मी आता माझ्या भविष्याचा विचार करणे पण बंद करू काय? काय मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी इन्शुरन्स पण नको घेऊ? काय मी माझ्या म्हातारपणासाठी पैसे नको वाचू? काय मी पुढे जाण्याची प्लॅनिंग नको करू? हे सर्व तर तुम्ही केलेच पाहिजे. तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते करा. म्हातारपणासाठी जे प्लॅनिंग करायचं आहे ते करा, पण भविष्याला घाबरले नाही पाहिजे. आज जे तुम्ही निर्णय घेणार त्यावर तुमचा उद्या अवलंबून आहे. जर आज तुम्ही फक्त घाबरत राहणार, टेन्शन हे घेतच राहणार, तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकणार नाही.
दुसऱ्या विश्वयुद्धात अमेरिकन नेव्हीचे ॲडमिरल जे किंग बोलले होते की मी माझे सर्व बेस्ट हत्यार माझ्या बेस्ट सैनिकांना देऊन टाकले. माझ्याकडून जमेल तशी मी बेस्ट स्ट्रॅटेजी बनवली आणि मी एवढेच करू शकलो. जर एखादे जहाज बुडून गेले आहे तर मी त्याला परत वर नाही आणू शकत आणि जर ते बुडणार असेल तर मी त्याला वाचवू नाही शकत. मी भूतकाळात आलेल्या अडचणींवर काळजी करत बसण्यापेक्षा येणाऱ्या उद्याच्या अडचणींवर काम करण्यात माझ्या वेळेचा वापर करू शकतो. जर मी या गोष्टींचा विचार करत बसलो तर जास्त दिवस चालू शकणार नाही. आता दुसरी स्टोरी जी मी तुम्हाला सांगणार आहे यात तुम्ही 3 स्टेप्स मॅजिकल फॉर्म्युला शिकणार आहात. टेन्शन आणि डिप्रेशनमधून बाहेर निघण्याचा आणि आपल्या अडचणींना सोडवण्याचा. याला तुम्ही आजपासूनच वापरू शकता. ही स्टोरी आहे विलिस एस कॅरियरची. कॅरियर्सला पीटर्सबर्ग ग्लासवर्क कंपनीच्या लाखो डॉलर्सच्या फॅक्टरीमध्ये ग्लास क्लिनिंग मशीन इन्स्टॉल करण्याचे काम दिले होते. मशीन लावण्याचा मुख्य हेतू होता गॅसमधून इम्प्युरिटीज काढून टाकणे, ज्यामुळे जळते वेळी इंजिनला कोणतेही नुकसान होणार नाही. गॅस क्लिनिंग करण्याची पद्धत एकदम नवीन होती. फॅक्टरीमध्ये काम करतेवेळी खूप साऱ्या अडचणी आल्या. जरी मशीन काम करत होती तरी पण तशी काम करत नव्हती जशी गॅरंटी कॅरियरने दिली होती. कॅरियर हे त्यांच्या या अपयशाला घेऊन खूप चिंतेत होते. त्यांना इतके टेन्शन आले होते की त्यांची झोप उडाली होती. त्यांनी त्यांच्या या चिंतेवर नीट विचार केला आणि त्यांना समजले की या गोष्टीवर इतके टेन्शन घेऊन काहीच फायदा होणार नाही. त्यांनी या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी 3 स्टेप्स मॅजिकल फॉर्म्युला शोधून काढला आणि हा 3 स्टेप्स फॉर्म्युला सर्व लोकांच्या उपयोगी येऊ शकतो, जवळजवळ सर्व प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये. तर चला बघूया काय आहे हा 3 स्टेप्स फॉर्म्युला. स्टेप नंबर 1, फिगर आउट द वर्स्ट आउटकम. न घाबरता पूर्ण इमानदारीने परिस्थितीचे विश्लेषण करा आणि हा अंदाज लावा की या प्रॉब्लेममुळे तुमच्यासोबत वाईटात वाईट काय होऊ शकते. कॅरियरने लक्षपूर्वक विचार केला तेव्हा त्यांना समजले की या अपयशामुळे ना त्यांना कोणी जेलमध्ये पाठवणार होते ना कोणी त्यांना फाशी देणार होते. कदाचित हे झाले असते की त्यांना नोकरीवरून काढून टाकले असते आणि या गोष्टीची पण शक्यता होती की त्यांच्या कंपनीला मशीन काढून टाकावी लागली असती, ज्यामुळे त्यांना $20,000चे नुकसान झाले असते. स्टेप दुसरी, ॲक्सेप्ट द वर्स्ट दॅट कुड हॅपन. वाईटातल्या वाईट परिस्थितीचा अंदाज लावल्यानंतर त्याला मानसिकरित्या ॲक्सेप्ट करा. कॅरियर स्वतःसोबत बोलले की हे अपयश माझ्या करिअरला नुकसानदायक ठरेल. यामुळे माझी नोकरी पण जाऊ शकते, पण मला कोणत्याही वेळी दुसरी नोकरी मिळू शकते. आणि जिथे गॅस क्लिनिंग मशीनचा प्रश्न आहे तर सर्वांना माहीत होते की ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जिच्यावर आपण प्रयोग करत होतो. तर आपण हे $20,000 हे रिसर्च खात्यामध्ये टाकू शकतो. वाईटातल्या वाईट परिस्थितीचा अंदाज लावल्यानंतर आणि तिला ॲक्सेप्ट केल्यानंतर कॅरियर हे अचानकपणे शांत झाले. खूप दिवसानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला होता. स्टेप तिसरी, ट्राय टू इम्प्रूव्ह द वर्स्ट. वाईटातल्या वाईट परिस्थितीला ॲक्सेप्ट केल्यानंतर आपली ताकद शांतपणे त्या परिस्थितीला सुधारण्यामध्ये लावा. आता करिअरने असे मार्ग शोधायला सुरू केले जे त्यांच्या या $20,000च्या नुकसानीला कमी करू शकतील. त्यांनी खूप संशोधन केले आणि शेवटी या निकालावर पोचले की जर ते $5,000चा एक गॅस क्लिनिंग डिव्हाइस मशीनमध्ये लावतात तर त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आणि त्यांनी असेच केले. कंपनीला $20,000चे नुकसान होण्याऐवजी $15,000चा फायदा झाला. जर कॅरियर हे फक्त चिंता करत बसले असते तर ते कदाचित कधीच हे करू शकले नसते. कारण की चिंता करण्याची मुख्य गोष्ट ही आहे की ती आपल्या कॉन्सन्ट्रेशन पॉवरला संपवून टाकते. जेव्हा आपण चिंता करतो तेव्हा आपला मेंदू इकडून तिकडे तिकडून इकडे भटकत राहतो आणि आपण निर्णय घेण्याच्या ताकदीला गमावून बसतो. पण जेव्हा वाईटातल्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जेव्हा आपण स्वतःला जबरदस्ती करतो आणि त्याला मेंटली ॲक्सेप्ट करतो तेव्हा आपण त्या स्थितीत येतो की आपण आपल्या प्रॉब्लेमचे सोल्युशन एकदम फोकस करून शोधू शकणार. तर मित्रांनो, या होत्या त्या 2 रिअल लाईफ स्टोरी डेल कार्नेगी यांचे पुस्तक हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग यामधून. या पुस्तकाची ॲफिलिएट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जर कोणाला वाचायचे असेल तर तिथे जाऊन तुम्ही ते पुस्तक विकत घेऊ शकता. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्ही काय विचार करता या टेक्निक्सबद्दल. आणि तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अजून घंटी दाबली नसेल तर घंटी दाबून टाका यार, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जाईल. तर शेवटी थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.